हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया हे पिस्टन पंप बनवलेला आहे. तुम्हाला याचं चासिसचे डायमेन्शन किंवा कसा बनवायचा याचे मी माप वगैरे देत आहे. हे बघा, यासाठी वापरलेले आहेत 350-10चे टायर वापरलेले आहेत. बघा 350-10चे टायर वापरलेले दोन साईडने. हे बघा, हे रिमला हे वेल्डिंग करून तयार केलेले आहे. ठीक आहे. याच्यानंतर याची मेन जी चासीस आहे ती आहे 32x3 इंचीचा सी चॅनल वापरलेला आहे. या ठिकाणी त्या इंजिनच्या माउंटिंगसाठी 35.5चा अँगल वापरून त्याला होल वगैरे मारून तयार केलेले आहे. याचं इंजिन आहे टेक्समोचं आहे. ह्या साईडला बघू शकता, बॉटम साईडला याची टोटल चासिसची लांबी आहे 27 इंच आहे आणि याची रुंदी आहे ही 1 फूट आहे. तुमची इंजिनच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही करू शकता. हे बघा, नंतर त्याचा हँडलही बनवलेला आहे. हा आहे 2.5 फूट लांबीचा. हे बघा, बघू शकता. आणि हा 35.5चा आहे. या हँडलसाठी इथे एक राऊंड पाईप वापरलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी राऊंड पाईप वापरलेला आहे. त्याची विड्थ आहे 14 इंचची. हँडलची आउटर डायमेन्शन 14 इंचचं आहे. हे बघा, या टोटलची हा एक्सेल आहे 27 इंच लांबीचा किंवा 2.5 फूटही बनवू शकता तुम्ही टोटल लांबीचा. आणि बॉटमचा जो हे दिलेला आहे एक्सेल अँगल तो 35.5चा हेवीमधला आहे. हा एक्सेल आहे 27 इंच किंवा तुम्ही 2.5 फूटही बनवू शकता. हे बनवताना हा थोडा ऑफसेट झालेला आहे. अँगल सेट करताना आपण तो सेंटरला घेऊ शकता. त्यानंतर बेल्ट वापरलेले आहे इथे. हे बघा, A50चे बेल्ट आहेत 2. त्याची अलाइनमेंट आपण पूर्ण केलेली आहे. हे बघा, याचं रिपेअर मेंटेनन्स करून त्याच्या खालचे बॉटमचे हे 2 अँगल जे आहेत हे हेवी ड्युटी वापरलेले आहेत. किंवा ते इंजिनबरोबर जे सी चॅनल्स येतात ग्रूव्ह मारलेले खूप लाईट असतात. याच्याबरोबर जे येतात रेडीमेड किंवा इंजिनवर एकदम लाईट वेट असतात. आणि त्याची ही आपण पोझिशन बघू शकता, फार वाईट परिस्थिती तयार होते. इंजिनचे व्हायब्रेशन किंवा लोडसाठी ते योग्य नाही. त्याऐवजी आपण हे बघा, सी चॅनलचे ग्रूव्ह मारून 2 सी चॅनल बनवलेले आहेत. याबरोबर ही डबल ग्रूवची 2.5 इंचची पुली आहे आणि याच्यानंतर ही 11 इंचची पुली आहे ही डबल ग्रूवसाठी. हे बघ, टेक्समोचं डिटेल्स आहे. टेक्समोचं इंजिन आहे. हे डिझेल इंजिन 5 HP. मित्रांनो, तुम्हीही बनवून घेऊ शकता. तो 30 डिग्रीचा आहे. ते अँगल दिलेला आहे. बॉटमचं स्टँडसाठी लेवलिंगसाठी सी चॅनलचा सपोर्ट लावलेला आहे. मित्रांनो, हेवीमधलं बनवून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला रेंजसाठी किंवा रफ यूजसाठी त्याचा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन माहिती घेऊन. ओके, बाय बाय.